मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता तयार होतो. सायली तितक्यात तेथे येते आणि अर्जुनला म्हणते, चला सर आपण निघूया. अर्जुन आता सायलीकडे पाहतो आणि म्हणतो, आता तुम्ही काय हे घातलंय? सायली म्हणते, काही नाही, मी साडी नेसली आहे. अर्जुन मग तिला विचारतो, आता मी काय घातलंय सांगा. सायली म्हणते, पॅन्ट आणि शर्ट. अर्जुन तिला रंग विचारतो, तेव्हा ती म्हणते, निळा आणि काळा. अर्जुन म्हणतो, मी डार्क रंगाचे कपडे घातले आहेत. आणि तुम्ही काय घातलं आहे? सायली म्हणते, मी साडी नेसली आहे. मी साडी घालत नाही तर नेसतात. अर्जुन म्हणतो, इथे सायली कोचिंग क्लासेस सुरू नाही करायचे. आपल्याला लवकरात लवकर निघायचंय. तुम्ही असे डार्क रंगाचे कपडे घाला म्हणजे तुम्हाला कोणीही ओळखू शकणार नाहीत. अंधारात देखील असे लाईट रंगाचे कपडे घातले तर लगेच ओळखतील. एखादा माणूस तुमच्याजवळ येईल, मग काय करायचे आपण पकडलो गेलो तर? सायली आता ठीक आहे असं म्हणते आणि कपाटातून ड्रेस काढून ती चेंज करायला जाते. दुसरीकडे सर्वजण जेवण करत असतात. तेव्हा सुमन आता रविराजला म्हणते, तुम्हाला माहीत आहे का, तन्वी आज 2 तास रूममध्ये होती म्हटल्यावर अभ्यास करत असेल. तू खरंच खूप मेहनत घेतेस. तुला चांगले मार्क्स पडतील. प्रिया म्हणते, थँक्यू सुमन काकी. माझा अभ्यास आज खरंच खूप झाला. त्यावरती बाबा तुमचा दिवस कसा गेला असं प्रिया विचारते. रविराज म्हणतो, काही स्पेशल नाही, ठीक गेला. पण अगं मी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो ना, तेव्हा मला अर्जुन आणि सायली हे दोघेही भेटले होते. तेव्हा प्रिया आणि नागराज दोघेही घाबरतात. नागराज आता हळूच विचारतो, दादा ते दोघे तिकडे कशासाठी आले होते? त्यावर रविराज म्हणतो, त्याला असं वाटतं कुणाच्या रात्री साक्षी 1.5 तास त्या रेस्टॉरंटमध्ये नव्हती म्हटल्यावर कुणाच्या ठिकाणीच गेली असेल. तेव्हा प्रियाला पूर्णपणे घाम फुटतो. मग नागराज विचारतो, पुढे काय झालं मग दादा? रविराज सांगतो, आता अर्जुन हा आश्रमात जाणार आहे, कारण आता त्याला काही पुरावे गोळा करायचे आहेत. म्हणून आता काही असो पण अर्जुनच्या बाजूने निकाल नाही लागणार असं रविराज म्हणतो. आता इथे प्रिया आणि नागराजची पूर्णपणे वाट लागलेली असते. दोघेही खूप घाबरलेले असतात. सुमन विचारते, रविराज भावाजी तुम्हाला काही देऊ का अजून? रविराज म्हणतो, नाही माझं झालंय आता. मी रूममध्ये जातो, काम करत बसतो असं म्हणून तो तेथून जातो. त्यावेळी नागराज सुमनचं कौतुक करत म्हणतो, अगं सुमन आजचं जेवण ना खरंच खूप छान झालं होतं. तुझ्या हाताची टेस्ट म्हणजे अप्रतिमच आहे. आमचं झालंय, तू उचलू शकतेस. तेव्हा आता सुमन ठीक आहे असं म्हणते. त्या संधीचा फायदा घेऊन नागराज आणि प्रिया जरा बाजूला जातात आणि त्यावरती नागराज हळूच म्हणतो, प्रिया तुला समजलं का, पूर्णपणे वाट लागली आहे वाट. आता बघ अर्जुन तिकडे जाईल आणि तुझ्या विरोधात पुरावे गोळा करेल. तेव्हा आता घाबरलेली प्रिया म्हणते, मला तर वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय. नागराज विचारतो, आता कोणत्या गोष्टीचं? त्यावरती प्रिया म्हणते, आश्रमात एका फरशीच्या खाली माझं लहानपणीचं ते गाठोडं नाही का, ते लपून ठेवलं आहे. जर अर्जुनच्या हाती लागलं तर पूर्णपणे वाटच लागणार. नागराज म्हणतो, केला घोळ तू. आता तुझा भूतकाळ एकदाच क्लिअर होईल जर त्याच्या हाती ते गाठोडे लागले तर. नागराज तिला एकच पर्याय सुचवतो, अर्जुनला कोर्टाची परमिशन मिळवण्यासाठी 2 दिवस तरी लागतील. आता तेवढ्या वेळामध्ये ते गाठोडं तू इकडे घेऊन यायचं काहीही करून. तेव्हा प्रिया आता ठीक आहे असं म्हणते. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.